Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. जालन्याच्या वडीगोद्री येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले। जे येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि या उपोषणाला जे येथे राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। नांदेड जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव जे येथे उपोषण स्थळी दाखल होतात। आपण जर चित्र बघितलं तर भोकर तालुक्यातील हे सर्व समाज बांधव आहेत आणि आता जे येथे भोकरमधून वडीगोद्रीकडे निघाले आहेत। त्यांच्या अनेक गाड्यांचा ताफा त्यांच्या पाठीमागे आहे आणि ते जाण्यासाठी सज्ज झालेत। आपल्यासोबत काही ओबीसी समाज बांधव आहेत। काय नाव आहे? आपण आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। एकंदरीत ओबीसी समाजाची मागणी काय? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। प्राध्यापक लक्ष्मण हाके काल वडीगोद्री येथून कालपासून आमच्या भोकरमध्ये उपोषण चालू आहेत। आज काल रात्री एक ताफा पाठिंबा देण्याकरता भोकरमधून निघालेला आहे। आज सकाळी 6:30 वाजता एक ताफा लक्ष्मण हाकेजींना पाठिंबा देण्याकरता निघाला आहे। आता सुद्धा आमच्या शेकडो गाड्या पाठीमागे थांबलेल्या आहेत। शेकडो समाज बांधव वडीगोद्री येथे समाजाला जात आहेत। ओबीसीचं आरक्षण साबित राहिलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची घुसखोरी झाली नाही पाहिजे। ज्या प्रकारे बोगस प्रमाणपत्र वाटण्याचं काम या सरकारने एका दबावाखाली येऊन केलं होतं ते काम कुठं थांबलं पाहिजे। बोगस सर्टिफिकेट जे वाटले गेलेत ते सुद्धा रद्द झाले पाहिजे। ह्या आमच्या काही मागण्या आहेत। काल ओबीसी शिष्टमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री होते। सरकार सातत्याने सांगतं की ओबीसीवर अन्याय होणार नाही, मग आंदोलनाची गरज का पडते? आज एकंदरीत महाराष्ट्रात चित्र बघितलं तर हुकुमशाही चाललेली आहे, एका विशिष्ट समाजाची हुकुमशाही। तर आज आमच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजातर्फे आमच्या भोकर येथे पण आज सरकार असं म्हणतं की ओबीसी समाजावर अन्याय होत नाही, तरी पण आंदोलन करायची गरज का पडते? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सरकार एका समाजाच्या विशिष्ट जातीनं झुकत आहे आणि हा चाललेली दादागिरी समाजावर हे अजिबात ओबीसी खपून घेणार नाही। कारण का तर उद्या येणाऱ्या विधानसभेमध्ये हा जो ओबीसी समाज आहे, आमच्या लक्ष्मण हाकेला जर केसाला जरी धक्का लागला तर याचं जे प्रायश्चित्त आहे ह्या सरकारला भोगावं लागणार आहे आणि हे आमचं ओबीसी करून दाखवणार आहे। निश्चितच यांनी सरकारला इशारा दिलाय। आता आंदोलक म्हणून पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? यापुढे जो शासनाने सगळे सोयरेचा जो JR काढलेला आहे हा त्वरित रद्द केला पाहिजे। यानंतर आमची प्रमुख मागणी आहे की इतर महामंडळाला ज्या पद्धतीने शासन निधी देत आहे आणि ओबीसी बहुसंख्य या राज्यामध्ये असून सुद्धा ओबीसीवर हा अन्याय होत आहे आणि ओबीसी महामंडळाला सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला निधी मिळाला पाहिजे। आमची जनगणना झाली पाहिजे। त्याच्यानंतर जो JR काढलेला आहे 54 जरांगे म्हणतात 54 लाख सर्टिफिकेट हे मराठ्यांना आतापर्यंत ओबीसी मधून वाटप झालेले आहेत। हे कशाच्या आधारावर वाटप झालेले आहे याची उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी करावी आणि जे कोणी यामध्ये दोषी आढळतील, जे हे सर्व बोगसपणा हा जो कोणी केलेला असेल त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही सर्व ओबीसी बांधव आज प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या समर्थनात या ठिकाणी उतरलेलो आहोत। वेळ पडली तर भविष्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। जीवाची पर्वा न करता आम्ही त्यांच्या हाकेला देऊन आम्ही या ठिकाणी संघर्ष करू, परंतु कुठल्याही समाजाची या ओबीसी मध्ये आम्ही घुसखोरी होऊ देणार नाही एवढी मी या ठिकाणी हमी देतो। निश्चित जे होते ओबीसी बांधव यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारे ओबीसी मध्ये घुसखोरी होऊ देणार नाही। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, भोकर, नांदेड। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।